एक महत्त्वाची बातमी बघूया। बीएमसी समोर रस्ता मोकळा करायला सुरुवात झालेली आहे। सीएसएमटी भागात पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेडिंग, एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे, दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक आहेत। वारंवार सूचना करून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून पोलिसांनी एक बाजू मोकळी केलेली आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होऊ नये। बॅरिकेडिंग करण्यात आले। या बॅरिकेडिंगच्या मागे सगळ्या आंदोलकांनी कार्यकर्त्यांनी थांबावं असं पोलिसांनी सांगितलंय। फक्त पोलीसच नाही, रॅपिड ॲक्शन फोर्सला सुद्धा बोलवावं लागलं, कारण खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। 2-4 तास वाहनांच्या लांबच लांब रांगा सीएसएमटी महापालिकेच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर लागलेल्या होत्या आणि त्यामुळे सरतेशेवटी आता गर्दी बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। बॅरिकेडिंग करून एका बाजूला, म्हणजे ज्या बाजूला आझाद मैदान आहे त्या बाजूची जी लेन आहे तिथे बॅरिकेडिंग करून गर्दी म्हणजे कमी करण्यात आलेली आहे, रस्ता मोकळा करण्यात आला। ही बघा, ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। सकाळपासून न्यूज 18 लोकमत आपल्याला ही गर्दी दाखवत आहे। सीएसएमटी आणि महापालिकेच्या समोर हा असा रस्त्यावर लोंढाच्या लोंढा आला आणि त्यामुळे पंचायत झाली। सगळे चालक जे होते मुंबईकडे जाणारे असतील किंवा मुंबईकडून या बाजूला गिरगाव आणि भायखळा या बाजूला येणारे, सगळ्या गाड्या आणि सगळे रस्ते जागच्या जागी उभे झाले। सगळ्या गाड्या आणि सगळी लोक जागच्या जागी उभी राहिली, कारण ही गर्दी होती मराठा आंदोलकांची। मग 3-4 तास त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शांत करून जरांगेंनी त्यांना आवाहन करून मग ही गर्दी थोडीशी कमी करण्यात आली आणि वाहतूक कोंडी आता हळूहळू फोडली जाते। तरी एका बाजूची लेन अजून सुद्धा वाहतूक गर्दीने भरलेली आहे, आपल्याला दिसतेय। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत आहेत। सचिन, आता मराठा आंदोलकांना बॅरिकेडिंगच्या मागे उभं करत जर रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत असं दिसतंय, काय सांगाल? खरं तर आपण सकाळपासून पाहतोय सीएसएमटीच्या बाहेरचा जो परिसर आहे, मुंबई महानगरपालिकेचा जो पुढचा परिसर आहे, हा परिसर आंदोलकांनी खचाखच असा भरला होता। मात्र नंतरच्या काळामध्ये मुंबई पोलीस असेल किंवा रॅपिड फोर्स असेल, त्याचबरोबर मराठा आंदोलकाचे जे स्वयंसेवक आहेत, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हा जो चौक आहे, या चौकातील गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये कुठेतरी या सर्वांना यश आलंय। हा चौक मोकळा करण्यामध्ये कुठेतरी यश आलेला आहे। हा चौक जरी मोकळा केला असला, सीएसएमटी पुढील जागा जरी पूर्ण मोकळी केली असली तरी रेल्वेच्या माध्यमातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून जी मुंबईच्या कानाकोपऱ्यात वाहनं उभी करून जे पर्यटक मुक्कामी थांबले होते ते सुद्धा सारखे म्हणजे प्रत्येक ट्रेनमधनं मुंबईमध्ये दाखल होत आहेत, सीएसएमटी मध्ये दाखल होत आहेत। त्यामुळं हा चौक कितीही मोकळा केला तरी रेल्वेमधून उतरणारे जे मराठा आंदोलक आहेत ते सीएसएमटी मधून बाहेर पडतात, त्यामुळे चौकामध्ये पुन्हा गर्दी होती। खरं तर सकाळी हा चौक पूर्ण आंदोलकांनी भरला होता, वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती। नंतरच्या काळात मात्र पोलिसांना या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं आणि वाहतुकीची सुरुवातीला एकच लेन चालू करण्यात आली होती। क्राफेट मार्केटकडनं चर्चगेटकडे जाणारा रस्ता जो आहे, ती एक बाजूची वाहतूक जी आहे, क्राफेट मार्केटकडनं चर्चगेटकडे जाणारी वाहतूक सुरुवातीला सुरू करण्यात आली होती। आता जर आपण पाहिलं थोडं बॅरिकेडिंग करण्यात आले, एका बाजूला जे आहेत त्या आंदोलकांना बसवण्यात आले किंवा उभं करण्यात आले आणि जो रस्ता जो आहे हा रस्ता बऱ्यापैकी मोकळा केलाय। आता दोनही बाजूची जी वाहतूक आहे, क्राफेट मार्केटहून चर्चगेटकडे जाणारी आणि चर्चगेट वरून क्राफेट मार्केटकडे जाणारी, या दोनही बाजूची वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। खरं तर रेल्वेमधून येणारे आंदोलक जे आहेत ते रस्ता क्रॉस करून आझाद मैदानाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळं या वाहतुकीमध्ये थोडा अडथळा येत आहे। तरी पण इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आलेलं पाहायला मिळत आहे। नक्की, धन्यवाद सचिन, माहिती दिली त्याबद्दल। सकाळपासून सचिनच्याच माध्यमातून आपण कशी गर्दी जमा झाली, कसे मराठा आंदोलक नाचत होते, सरकारचं लक्ष वेधून घेत होते, घोषणाबाजी देत होते, हे सगळं बघत होतो। ही एका बाजूची दृश्य सकाळची सीएसएमटी वरची गर्दी आणि त्यानंतर पोलिसांनी आता 4-5 तासांनी पोलिसांना यश आलंय ती गर्दी हटवण्यात।